चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 9 सीबीएसई मधला एक क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, का म्हणतात पहा, दिला काय x बाय y प्लस y बाय x इज इक्वल टू मायनस आणि चेक करा वेअर x अँड y इज नॉट इक्वल टू 0. कारण पहा, x आणि y जर 0 झाले ना तर पुरा सत्यानाश होते. पटलं? ठीक आहे, म्हणजे इथं जर 0 झाले x बाय y, ठीक आहे, पेन पडत नाही, ठीक आहे, दुसरी पेन यूज करता आपण. सुनो, ठीक आहे, जर x आणि y, ठीक आहे, पडलं ना y, तर फिलहाल के लिए पहा y आणि x इथं जर 0 झाले, ठीक आहे, तर 0 जर झाले तर नॉट डिफाइंड येते, डिफाइंडच करता येत नाही. ठीक आहे, डिवाइड म्हणजे जर वरती तर होतीलच 0, ठीक आहे, पण इथंही जर आता मानून वर एखादी वेळेस 0 झाला तर चालेल, पण खाली 0 नाही झाला पाहिजे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून x अँड y 0 नाही पाहिजे. तुम्ही तसे चेक करू शकता 0/0 प्लस 0/0, ठीक आहे, तसा याचा आन्सर -1 होऊ शकत नाही. पटलं ना? म्हणजे xy 0 नाही पाहिजे. पहिलेच कार्य सांगितलं की xy 0 नाही पाहिजे. ठीक आहे, विषय खतम. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x³ मायनस y³. ओके, याची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, x³ मायनस y³. दिला काय पहा, x बाय y प्लस y बाय x इज इक्वल टू -1 दिला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. एक काम करता, इकडे पण डिफरंट इथं y आहे आणि इथं x आहे, म्हणजे एलसीएम सेम ना. मी एलसीएम सेम करतो, पहा ऐका कसं. ठीक आहे, इकडे पहा, हा x यासोबत मल्टिप्लाय, ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय पहा, चेक करा. का म्हणता की x यासोबत मल्टिप्लाय x इंटू x, ओके, प्लस y यासोबत मल्टिप्लाय y इंटू y. ठीक आहे, समजलं ना काय केलं? पहा इकडे आहे का, x चा मल्टिप्लाय x सोबत आणि y चा मल्टिप्लाय y सोबत, आणि या दोघांचा मल्टिप्लाय y इंटू x आणि इज इक्वल टू -1. हा फॉर्मॅट आला. ठीक आहे, मग आता काय होईल पहा, इथं चेक करा, x इंटू x x² प्लस y इंटू y y², आणि याला तुम्ही xy लिहा. तसं y x ठेवलं तरी चालते, पण एबीसीडी मध्ये x पहिले येते, मग बढिया वाटतं. ठीक आहे, इज इक्वल टू -1. आता एक काम करता आपण, x² प्लस y² जाग्यावर राहील. ठीक आहे, राहील का, आणि हा जो डिवाइड आहे, ओके, डिवाइड इकडे होऊन मल्टिप्लाय आणि xy इंटू xy इंटू -1 -xy. आता फिलहाल केले x² जसा आहे तसा, आणि एक काम करतो, हा वाला जो पार्ट आहे तो इकडे घेऊन येतो, मायनस आहे तो इकडे घेतो, xy आणि प्लस y² इज इक्वल टू 0 असा. x² प्लस xy प्लस y² इज इक्वल टू 0. पण सर हा काढून फायदा काय झाला, आपल्याला x³ मायनस y³ काढायचा. तर ऐका, सुनो मेरी बात. ठीक आहे, एक आपल्याला एक हलकासा नजारा दिसता का आपल्या भाषेत दाखवता, a³ मायनस b³ चा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, अरे जसं x³ मायनस y³ आहे ना, a³ मायनस b³ चा फॉर्म्युला, तर तुम्हाला माहित पाहिजे. पहा फॉर्म्युला सांगत आपण, a³ मायनस b³ a मायनस b, ओके, a मायनस b आणि a² प्लस ab. पहा a मायनस b a² याचा स्क्वेअर प्लस ab आणि प्लस b², हा याचा फॉर्म्युला आहे. समजलं ना? एक काम करता थोडसा, ओके, मी काम करता, इकडे घुसखोरी नाही केला पाहिजे. ठीक आहे, मग याला एक काम करतो, ब्रॅकेट लावता, इथून असं केलं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, इथपर्यंत हा फॉर्म्युला. तर मग आता मी काय करता, आपण आपल्याला फाइंड काय करायचं आहे की ना, लिहिता x³ मायनस y³. तर फॉर्म्युला लिहून टाका. काय होते पहा, ओके, x मायनस y, अरे जस्ट लाईक हा फॉर्म्युला आहे मायनस b. ठीक आहे, पटलं ना? पहा a³ मायनस b³, a मायनस b ना, x³ मायनस y³, तर x मायनस y, आणि इथं लिहिता x² प्लस xy आणि प्लस y². ठीक आहे, बढ़िया प्यार से लिहिलो. ठीक आहे, आता काय होईल पाहिजे, x³ मायनस y³ जसा आहे तसा x मायनस y जो का तो, पण सर x² प्लस xy प्लस y² याची तर व्हॅल्यू 0 भेटली. ठीक आहे, वाटल्यास इक्वेशन नंबर 1 द्या. ठीक आहे, आणि इथं लिहिता इंटू 0 कुठून आला, फ्रॉम 1 चेक करा ना, फ्रॉम 1. ठीक आहे, एक काम करतो, बढिया लिहिता फ्रॉम 1 कुठून आला, फ्रॉम 1 वरून चेक करा की हे जे व्हॅल्यू आहे ना, याचाच आन्सर 0 होते, म्हणून इथं मी 0 ठेवले या ठिकाणी. ठीक आहे, आता x³ मायनस y³. आता तुम्हाला माहित आहे की एनी नंबर इंटू 0, तर 0 येते ना, म्हणजे आन्सर आला पहा एनी नंबर इंटू 0 0, म्हणजे हाच तर आपला फायनल आन्सर होता. ठीक आहे मेरे प्यारे दोस्तों. ठीक आहे, समजला असेल. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.